नमस्कार मंडळी, मी राहतो गोरुचीत. किती आणलंस वाट? श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आम्ही सकाळी ट्रेकिंगसाठी गेलेलो होतो. रामलिंग डोंगर आहे तिथं. खूप छान वाटलं. पहिल्यांदाच गेलेलो आम्ही. याच्या आधी आम्ही कधी गेलेलो नव्हतो, पण छान होतं. पण याच्यासाठी जास्त माणसं असली तर खूप छान वाटतं. आम्ही 6 जण गेलेलो, तरी पण एक 15-20 जण असले की जास्त मज्जा येते. मॅगी नेलेली संगट आम्ही, आणि तिथं मॅगी केली, परत कॉफी केली, करवंद वगैरे काढली, खाल्ली. खूप मज्जा आली आणि वातावरण इतकं मस्त होतं, खूप छान होतं. सकाळी उठलं, दात वगैरे घासून तोंड वगैरे धुतलं. आंघोळ काही केली नाही, तसंच गेलेलो. आणि तिकडनं आल्यानंतर मग आंघोळ केली आम्ही, कारण की दादाची गाडी जी आहे ती कामासाठी जाणार होती. मग जाण्यासाठी काही नव्हतं, म्हणजे 2 चाकीवरून एवढी माणसं जाऊ शकत नव्हती. त्यामुळं मग आम्ही टेम्पो घेऊन गेलेलो. हे टायमिंग होतं 6:30 ते 6:45चं टायमिंग होतं. त्यावेळी आम्ही बाहेर पडलेलो. आणि आपण असं कुठेतरी गेले की मुलांनासुद्धा बरं वाटतं. आणि पहिल्यांदाच मी जे आलमप्रभूचं मंदिर आहे त्या भागात गेलेले होते. रामलिंग धुळोबा आळते इकडं आम्ही जातो, पण आलमप्रभूला मी कधी गेले नव्हते. काय ड्रायव्हर? हा, शुभ सकाळ. इचलकरंजीतून किंवा कोरोचीतून खूप जवळ आहे. आणि आज वातावरण ढगाळ झालेलं, त्यामुळे एकच नंबर वाटत होतं. पूर्ण डोंगरावर करवंद आहेत. पण आता म्हणजे ज्या विकायला बायका वगैरे येतात त्यांनी काढून नेलेले आहेत. परत जे फिरायला पर्यटक येतात त्यांनीसुद्धा भरपूर काढून नेलेले आहेत. त्यामुळे थोडीशी आता होती पण खूप वर होते. आणि करवंदाच्या जाळीला कसं काटे असतात, त्यामुळे वरची करवंद ही काढता येत नाहीत. आणि पाऊस पडला की करवंदामध्ये आळी होते, त्यामुळं बघून खावं लागतं. मग जेवढी मिळतील तेवढी करवंद आम्ही घेतली आणि खूप फिरलोसुद्धा. तिथं चालत जायला पाहिजे होतं खरं, म्हणजे खालून वर चालत जर डोंगरातून गेलो असतो तर आणखीन जास्त मज्जा आली असती. बाहुबली, आळते, रामलिंग, धुळोबा, कुंथुगिरी हे सगळी इथली पर्यटक स्थळं आहेत. आणि वर्षाचे 12 महिने इथं खूप गर्दीसुद्धा असते. बहीण येणार आहे अनेक 4-5 दिवसानंतर. खरं म्हणजे ती पण असते तर खूप मज्जा आली असती. आमची इच्छा होती की सगळीच असावीत, कारण की घरातले सगळे असलेत की खूप मजा वाटते. पण तिला काही कारणानं तिला येणं झालं नाही. आणि आई पण तिकडं होती, त्यामुळं म्हणलं आहे ते आपण जाऊया. नंतर ती आल्यानंतर मग आपण परत जाऊया. खाली जाऊन पिल्या. काय? अरे बाई श्री मोठी इथं आहे ना, मग समोर हे पडलेलंच की. मी व्हिडिओ करायला. मी राहिलं मोर कसला वरड आलाय. खाली पडदिशी हे बघ पक्षी आहेत तिथे. हे पडलेस की नाही, पडते मोडते. होय, वाळले रे सगळं. हे वाघ बसा लवकर. हे चला ते जाया पुढे चला. अजून पुढे लय मोठं आहे, अजून लय लांब आहे. हे लांब आहे अजून. काय तर असं रे, पक्षी कुठला तर असणार आहे. अरे माणसं कोणच नाहीत की खरं. नंतर नाही त्यात सोमवारच्या रस्त्याला गर्दी आहे. आज तर कोण येणार नाही, आज शुक्रवार. सगळ्यांनी सुट्ट्या बरोबर आले.
एक 10 एक टन असं आहे. आणि जेवण बिवण करायला पाहिजे इथे येऊन साहित्य आणून आता आत्या आल्यावर बघा घेता यावं. जेवण सगळं घेऊन यायचं आणि जेवण करायचं. सोमवारी येणार रविवारी येणार संध्याकाळी. आज मूर्ती आहे का हाय म्हणजे त्याने परत कर. ये ग वाघ येईल बघ. ठेव तिथं. तिथे करवंद काढल्यामुळे तिथे गाडी घालतो खाली. ए या ये तनु पुढे जाऊ या लवकर. पडलाच ना कशाला उतरले गाडी. ग बसा कशाला आणलं मग मला कुठे गेले ते चला ते जास्त दाखवतो. नाही आपलं हे जाय नाही ए लाकडं हे बारीक बारीक काय हे काय बारीक बारीक करवंडच नव्हती कलर कच्चे आहेत का अजून. कच्चे आहेत. नाही नाही ए राहू दे रे चुल पेटवा की राहू दे. ए आद्या येतं इकडे. तिकडे जावा का आत जावा का आत. काय रे पिल्या. आणि पहिल्यांदा आम्ही थांबलेलो तिथं थोडी करवंद हुडकली पण तिथली करवंदच नव्हती कारण की लोक आलेली सगळ्यांनी काढून काढून खाल्लेली आणि वरती होती. वरची घाताला येत नव्हती. मग आम्ही पुढं गेलो. पुढं पण होती पण एवढी काही जास्त नव्हती. करवंदाच्या जाळीतले करवंदे मी सुद्धा पहिल्यांदाच काढलेले आहेत कारण याच्या आधी मी सुद्धा कधी करवंदाची जाळी वगैरे काही बघितलेली नव्हती. विकत घेऊन आम्ही खात होतो पण डायरेक्ट झाडावरनं काढून ही पहिल्यांदाच आम्ही करवंद खाल्लेले आहेत. मी तर खाल्लेले आहेत. ही बाकीचे सगळे येतात कारण यांना जवळ आहे त्यामुळं येतात. आणि बहिणीच्या गावात पण कसं आहे तर तिच्या गावात सुद्धा म्हणजे डोंगर वगैरे असल्यामुळे तिथं सुद्धा करवंदही मिळतात. काटच कशा लागतात तर दुसरं काय घातलं चालत नाही. काट्या मोडत्यात मोडा लागल्या भीती आज वातावरण पावसात झाले का काय. नाही रोज असंच असते. सकाळी 8 वाजल्यात. अगं डोंगर आहे ह्यो. आम्हाला बी देखील करून एक बरं मी घेऊन फिरायला असेल तुला टोप कशाला पाहिजे. आणि इथं करवंद खूप वरती होती त्यामुळं बाच्याने श्रीला वाकवलेला आणि त्याच्या पाठीवर तो चढलेला आहे आणि करवंद काढत आहे. अरे श्री राहणार पाय पाठ दुखाली की प्रमाण ए ते रा. नक्की पाहिजे बरं तिकडे चालू करा तुम्ही. असू दे चहा करा कॉफी करा.
थोडं मोठं घालून नको. तरी चिकाटात चिकाट असल्या बारक्या बारक्या लाकड्या त्या घेऊन ये काट्या तिथल्या. हे पहिला लगेच घेऊन नकोस, त्याला हे डाळ घालायला पाहिजे पहिला. एवढी मोठी काठी जाणार आहे. असू दे, पुढचं जळतंय. वारं सुटतंय जास्त वेळ झाला की सुटतंय. झाकाय नाही आणा तुम्ही सपवायचे आणि कमायचे. हातावर पाणी घाल माझ्या जरा. अरे मॅगी शिजत झाली आता ही. शिस्त मॅगी आता तिकडले ते पांढऱ्या दिसाले ते जरा आता घाल. अगं या चटणी बटणी घरातल्या आणि लई भारी होती. सुरू काय 4 आहे. मी आता हात धुतलेच नाही. माझ्या पण होत किती 1 इंच नाही रे. कसला तर आवाज यायलाय. किती जण आहे रे. हे पण उचलून तिथे गेलो का समोर. 6 जण आहे. नको नको आम्ही इथे भरतो प्लेटा घेऊन जाऊ दे. किती झाले ए, या की या. एवढं करलंच नव्हतं. आडवा करा उभा करल्या त्याने. तू करणारस काय तू सोडणार आहे. कळली झाल्या. तू नवऱ्याजवळ बस बाई तिथं. का बसू शकते मी. नाही नवऱ्याजवळ बस. इथं नको. इथं कुठं बसायला बसा येते काय दिवस. मग चांगला व्हिडिओ करावं. कोंबडे शिजल्या की चांगली. चव कसले लागायला वगैरे. केले कोण. म्हणूनच जरा डाऊट होता. नाही पण चांगलं करणार कसं करेल. पडलंय माग पेटते डायरेक्ट. मागूनच घातले. त्या सगळ्या गाला पेटते फार 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 फार. हे बसता म्हणता बसता आता सगळीकडनं बसा बस झाला ओके झाले आता. तंचल ते जाळीला करवंदात का बघ्या. बास कर मांदा आता बस. बिचारा झाड येते की ग तुझ्या हाताला ते. हे जर कर किती कर म्हणले तर. हे थांब का त्याने चालू कर. पाप झाड माझं मोडलं. जा की तू पण शूटिंग तेवढं करू नकोस आपण. जा. गरज नाही. शूटिंग तेवढं पण करू नकोस. खाली वाटते खरी तुझी उंची आहे. कसं काय वडात झाड कसं काय उगवून आलं. ओ इथं मोर आहे. मी कुठली आली म्हणणार. नाही माझं परत 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 ब्रेक लागायला पाहिजे का पुढे. बाकीच काय नाही जाळ्या डायरेक्ट. इकडनं तिकडे जायच नाही पण. जातय त्याला काय जायला. तो कुठं बी जातोय. माकड माकडाला काही काटा नसते. ए स्नेहल या म्हणावे त्यांनी जर लमकड. आता आवडते हे होते. टाकला मला खरोखर टाकला. ए पडचिल. एवढं दवा आहे निमिषा. इकडे काटत जाते रे.
ए कसं बी ढकलचे रे. इकडे टाकला इकडे जाते काटाचा राहते तुम्ही इकडे जाते माझी गाणं वर जाते डायरेक्ट. ए जोरान ढकलशीला साईडला उतरे. वाटते नाही तुटत. नाही तुटत रे, वडा झाडाची बारंब्या ह्या असतात. चिवट असतात रे, चिवट असतात. ए श्री कसं पण ढकल नको बस. लाद बसली अंगो करा नाही भरशी फोटो काढायला. लोकेशन वर फोटो भारी काय ग आईस्क्रीम वाली काय त्याला होय मेवाड. आमच्याकडे आईस्क्रीम नसतं, गारी गारा असते ते. त्याला मेवाडा म्हणतात ना. मेवाडा आला. केस द्यायची त्याला आणि आईस्क्रीम घ्यायचं. घे देतोय हा बर्फाचं. हा तेच ते. कॅन्डी मिळत नाही काय. झाली की आता आम्ही कॉफी बनवल्या. फायनली आमची कॉफी सक्सेसफुली लँडिंग झाली की. ए उचलावर ये ना बघ. त्याने कॉफी तयार केल्या. बिस्किट पाहिजे काय चहा सांगा बघ. ए स्नेहल काढ बस सोड. ठेव काढून साईडला. ए सगळ्यांना आता नजर लागणार. चमचा 6 पॅकला नजर लागणार ते आता. नमस्कार मंडळी, मी राहतो गोरोची. किती आणलेस वाट. सलाम वालेकुम. एका वाटीत जास्त ओततो त्यात ओत. नीट बक्की पण सलाम वालेकुम. आम्ही आलेलो रामलिंग डोंगरावर आणि करवंद वगैरे काढलेले आहेत. सगळी करवंदाच्या जाळ्या आहेत आणि मॅगी झालेले. आणि आता कशी झाल्या कॉफी. अजून पिल्ली नाही ग. काय झाल्या कोण पिल्या त्याने. नागा बघ तिकडे एक नंबर. अरे तुम्हाला विचार देवळात जाय पाहिजे. देवाला जायला अंघोळ केलं नाही. एवढ्यावर यायचं होत नाही ना. तुम्हाला इथनं जवळ आहे रे, आम्हाला कुठं होते यायचं. म्हणून शिस्तात चल. घसारते त्यामुळे गाडी स्लो घे. बाबा भीती वाटते. छान वाटतंय खरं इथं. ऊन कस काय नाही, आज ढग आले. पुन्हा नको वाटते का. होय महावीर महाराज. कुठलं मंदिर आहे. ताईची पोच दिलाय. फोटो चांगला काढतो ब्रँड मध्ये. हे गबा सारे कोण काय एक्स्ट्रा बिडिंग केलं रे ते. समोर झाडावर इथं बसलाय की रे झाडावर. या अरे ब्रेक लागत नाही लवकर. कसं झाडा बसलं बघ की. मला व्हिडिओ बरोबर उडत्याला आलाय बाई. मला पाठव. अरे त्या कुत्र्यासने पिऊन जाऊन बसले इथे. दिसत नाही एवढं स्पष्ट. पुढे गे रे. नाही दिसत. मम्मी मोबाईल कामात नाही तू. हे जर चांगलं बोलत जा.
चला तर मैत्रिणींनो, कसा वाटला ट्रॅकिंगचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.